महायुतीची गणितं आता महापालिका निवडणुकांमुळे कुठेतरी फिसकटणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याचं कारण म्हणजे कालपासून अजित पवार विरुद्ध भाजप यांच्यामध्ये सुरू झालेल्या कुस्तीमध्ये अजित पवार विरुद्ध भाजप यांच्यामध्ये आता चांगलीच जुंपलेली बघायला मिळाली आहे। इतकंच नाही तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण सुद्धा सकाळपासूनच फायर मोडवरती दिसून आले। खरं तर याची सुरुवात केली ती अजित पवारांनी पिंपरीमध्ये झालेल्या सभेत। या सभेमध्ये महाराष्ट्रामधलीच नाही तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी महापालिका असलेली पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अर्थात पीसीएमसी ह्या भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे। ती कर्जबाजारी केली गेली अशा पद्धतीने अजित पवार बोलले आणि त्यांनी एक प्रकारे ठिणगी पाडली। तुम्ही लक्षात घ्या, अजित पवार ज्यांना बोललेले आहेत ते सगळे आता भाजपमध्ये आहेत। मग ते महेश लांडगे असतील, शंकर जगताप असतील, ज्यांचा महापालिकेमध्ये चांगला होल्ड होता आणि जे पूर्वी अजित पवारांसोबत होते त्यातले बहुतांश लोक हे सध्या पिंपरीमध्ये भाजपमध्ये आहेत। आणि अशा वेळी अजित पवारांनी महायुतीत असताना सुद्धा भाजपच्या लोकांना आणि ज्यांनी पूर्वी त्यांच्या सोबतच काम केलं अशांना थेट खडे बोल सुनावले। मग भाजपही थांबायचं काही कारण नाही। त्यानंतर काल पुन्हा एकदा अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पद्धतीने पीसीएमसी महापालिकेमधला भ्रष्टाचार जो आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न केला, काही कागद सुद्धा दाखवले। त्यामुळे अजित पवारांची ही मिरची भाजपला चांगलीच झोंबली होती। बरं, इतकंच नाही तर अजित पवार अजून एक इंटरेस्टिंग वाक्य बोलले आणि ते असं म्हणाले की बघा, माझ्यावरती सुद्धा 70,000 कोटींचा आरोप केला, मात्र आता महायुतीत आहे ना किंवा त्यांच्याच सोबत आहे ना, त्यांना मला सोबत घ्यावं लागलं ना, अशा पद्धतीचं ते वाक्य होतं आणि ते वाक्य खरं तर भाजपला चांगलंच झोपलं। आज सकाळी त्यांचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण जे आहेत ते पुढे आले आणि ते बोलले की तरी मी फडणवीसांना सांगत होतो थांबा थांबा। त्यामुळे त्यांना असं म्हणायचं होतं की फडणवीसांना मी सांगत होतो की ज्यावेळेस अजित पवारांसोबत युती करण्याची वेळ आली, ज्यावेळी राष्ट्रवादी सोबत युती करण्याची वेळ आली, तर ती आम्हाला नको होती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना नको होती। अगदी गोष्ट स्पष्ट आहे की महापालिका निवडणुका आल्यानंतर कुठेतरी महायुतीमध्ये आम्ही एकमेकांवरती टीका करणार नाही असा सुरुवातीला सूर होता, पण तो सूर आता बदलायला सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी एकमेकांवरती टीका करायला नाही तर एकमेकांना खडं बोल सुनवायला सुरुवात झालेली आहे। भाजपचं खरं तर कोणाशीच जमत नाही। पुणे असू द्या किंवा पिंपरी चिंचवड, शिंदेशीही त्यांनी युती केली नाही, त्यांचे आकडे जुळूनच आले नाही आणि इकडे अजित पवारांसोबत सुद्धा महायुतीमध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढणार असं म्हणत असताना त्यांच्यासोबत सुद्धा आता खरं तर संघर्षाला सुरुवात झाली आहे। बरं, या सगळ्यामध्ये आज सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारे नाव न घेता शिंदेंना आणि अजित पवारांना खडे बोल सुनावले। ते असं म्हणाले की मैत्रीपूर्ण लढायचं आणि टीका करायची नाही असं आम्ही ठरवलं होतं, पण आता टीकेला सुरुवात झाली आहे। मात्र आता आपल्यालाही अंदाज घ्यावा लागेल की ती टीका करायची आहे। म्हणजे मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत, गृहमंत्री आमच्याकडे आहेत, त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यातही घेऊ नका अशा पद्धतीचा एक प्रकारे इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला। त्यामुळे आता नेमकं काय होणार आणि एकमेकांवरती टीका करता करता म्हणजे विरोधक राहिले बाजूलाच महायुतीमध्येच जुंपणार का हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे। बरं, त्याला कारणं सुद्धा तशीच आहे। खरं तर सगळ्यांनाच एक हाती सत्ता हवी आहे, कोणालाच सोबतच्याला सोबत घेऊन किंवा ॲडजस्टमेंटमध्ये सत्ता नको आहे। शहरांवरती स्वतःचं राज्य हवं आहे, स्वतःची सत्ता हवी आहे आणि ती एक हाती हवी आणि त्यामुळे हा सगळा प्रकार सुरू आहे। बरं, आता वरती ॲडजस्टमेंट केलेली आहे, मग मंत्र्यांच्या संख्येमध्ये असू द्या किंवा एकूण सत्तेच्या वाट्यामध्ये असू द्या, या सगळ्यामध्ये ॲडजस्टमेंट केली, पण खालचे कार्यकर्ते प्रत्येक वेळी ते समजून घेतीलच असं नाही, रादर खालचे कार्यकर्ते ते समजून घ्यायला तयारच नाही। पण मागच्या काही दिवसापासून ही खतखत होतीच, म्हणजे एकमेकांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना खेचणं किंवा आमदारांनी थेट नाराजी दाखवणं किंवा जी व्यक्ती त्या लोकप्रतिनिधींना नको आहे तिला समोरच्या महायुतीतल्या पक्षाने आपल्या पक्षामध्ये घेणं, अशा पद्धतीने ती कुठेतरी ठिणगी पेटलीच होती। पण त्याचा आता वणवा होतोय का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता अजित पवारांनी वाट पेटवलेली आहे, पण त्याचे फटाके कुठे कुठे फुटणार आहेत, शिंदेंकडे फुटणार आहेत का, भाजपमध्ये फुटणार आहेत का, आणि हे सगळं जे भांडण आहे हे महायुतीला तडा जाण्यापर्यंत जाणार आहे का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। शाब्दिक वार कधीही विसरता येत नाही, त्याची आठवण कधीही करून देता येते आणि ते मनाला खोलवर लागतात सुद्धा। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आहे आणि महापालिका निवडणुकांनंतर याचा परिणाम महायुतीवर तर होणार नाही ना, हा खरा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।